परिश्रम व कर्मात वृद्धी, यशासह लाभप्राप्ती. काही राशी शांत असतात तर काही जोशात असतात. पण कर्क राशी भावना, प्रेम, संरक्षण याचं अत्यंत सुंदर मिश्रण असतं. ही रास म्हणजे जणू आईचा हात असतो, जो कोमल पण तेवढाच शक्तिशाली देखील असतो. ज्यांचं हृदय स्वच्छ असतं त्यांचं हृदय देखील चकाकतं. ही बाब कर्क राशीला साजेशी आहे. भावनांमधून दिशा मिळते, परंतु कर्क राशीने निर्णय बुद्धीने घ्यायला हवे. महिना तुम्हाला सांगतोय आपल्या मनाला स्थिर ठेवा, कारण महासागर जितका खोल तितकी लाटेची ताकद जास्त असते. कर्क राशीसाठी जानेवारी 2026 म्हणजे आत्मविश्वासाचं पुनर्जीवन होय. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरुमा डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण जानेवारी 2026 या महिन्याचे राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक आणि थोडं विचारमग्न असेल. लोक तुमच्याकडे सल्ले घ्यायला येतील, कारण तुम्ही समजूतदार आहात. भावनांवर नाही तर ध्येयावर नियंत्रण ठेवा, हे तुमच्यासाठी यशाचं सूत्र राहील. गुरुदेवांचा प्रभाव हा तुमच्या निर्णय क्षमतेला तेज देत असतो. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला आकर्षक, प्रगल्भ करणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. कुटुंबात थोडी नाटकं होऊ शकतात, मात्र भाषा तीच असेल जी प्रेमाची असते. धनस्थानातील केतू विसंवाद निर्माण करेल, मात्र पुन्हा सुसंवादाकडे नेण्याचं कार्य तुम्ही करणार आहात. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तिच्या प्रार्थनेतून तुम्हाला लाभ प्राप्त होईल. धनाच्या बाबतीत जपून खर्च करा, आत्मविश्वासाने गुंतवणूक करा, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. कर्क राशीसाठी छोटासा प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं का की आईच्या आशीर्वादाने तुमचं भाग्य बदलतं? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कर्मप्रधान राहील. अर्थात या काळात तुम्ही कर्माला, परिश्रमाला प्राधान्य देणार आहात. तुमच्यासाठी प्रवासाचे देखील योग तयार होणार असून ते प्रवास तुमच्यासाठी फायद्याचे राहतील, मात्र त्यातून तुम्हाला थकवा जाणवणार आहे. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा, विशेषतः रात्रीचा प्रवास टाळा, हा सल्ला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने वास्तूच्या संबंधात काही शुभ संकेत दिसतील. घरात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तुमचं वास्तू घेण्याचं नियोजन असेल तर या महिन्यात त्या नियोजनाला वेग प्राप्त होईल, म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा. तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने प्रेमाच्या बाबतीत थोडे गैरसमज होऊ शकतात, मात्र विश्वास कायम टिकवा. विवाह इच्छुकांसाठी गुरुदेवांची कृपा राहील. सोबत संयमाची परीक्षा देखील घेतली जाणार आहे. विवाह ठरण्याचे योग आहेत. प्रत्यक्ष विवाह घडून येण्याचे योग मात्र जून महिन्यानंतर निर्माण होतील. संततीसाठी ही वेळ अनुकूल आहे. या काळात विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करणं आवश्यक राहील, कारण एकाग्रता म्हणजे गुरुकृपा प्राप्त होणं असतं. ही बाब लक्षात घ्या. कमेंटमध्ये नक्की लिहा की या महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या नात्याची अधिक काळजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो, कारण महिन्याच्या पहिल्या 15 मंगळ, शुक्र, रवी, बुध हे 4 ग्रह तुमच्या षष्ठ स्थानातून प्रवास करणार आहे. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या. शत्रू मागे पळतील, परंतु तुमच्याकडे सत्याचं कवच असेल, म्हणून तुम्ही अधिक काळजी करू नका, हा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे कर्क जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना शुभ म्हणता येईल, कारण या काळात वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करणार आहेत. सोबतच तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देखील मिळणार आहेत, जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल.
व्यवसायात स्लो परंतु स्टेडी प्रगती होईल. आर्थिक बाबतीत कर्ज कमी करण्यासाठी गुरुदेवांचा मंत्र तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्याचा दररोज जप करा. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही या काळात ध्यान आणि भजनात मन रमवायला हवं. हा महिना तुमच्यासाठी आत्मिक उन्नतीचा राहील. तुमच्या आशीर्वादाने, प्रेमाने कुटुंबात शांतता व सौख्य वाढणार आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने कर्क राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. प्रामुख्याने सांगायचं झाल्यास कर्क राशीचे भाग्येश गुरुदेव व्ययस्थानातून प्रवास करीत आहेत. अर्थात त्यांची दृष्टी तुमच्या वास्तूच्या स्थानावर आहे, नोकरीच्या स्थानावर आहे, म्हणून त्या संदर्भात तुम्हाला अनेक शुभसंकेत प्राप्त होतील. महिन्याचा पहिला पंधरवाडा तुमच्यासाठी संघर्षाचा, परिश्रमाचा, तर दुसरा पंधरवाडा यशाचा राहील. तुमचे सप्तमेश शनिदेव भाग्यस्थानात विराजमान आहे, म्हणजे केंद्राचा स्वामी त्रिकोण स्थानात विराजमान आहे. याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. अशा अनेक शुभसंकेतांनी हा महिना भरलेला आहे. त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने कर्क राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. तसंच ते तुमच्या राशीसाठी विशेष राजयोगकारक देखील मानले जातात. या महिन्यात प्रथम अग्नितत्वाच्या राशीतून प्रवास करणार आहे. तसंच 16 जानेवारी रोजी केंद्रस्थानात येऊन उच्चीचे होणार आहे, जो अत्यंत मोठा राजयोग मानला जाईल. या राजयोगामुळे तुमचं कर्तृत्व, कर्म प्रचंड वाढणार आहे. त्याचा लाभ तुमच्या व्यक्तिमत्वावर, वास्तूवर, शिक्षणावर होणार आहे. त्यातून तुमची मोठी प्रगती घडण्याचे देखील योग आहे. या काळाचा लाभ घ्यावा. लाभाच्या दृष्टीने महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात नोकरी करणाऱ्या जातकांसाठी, तर दुसऱ्या पंधरवाड्यात व्यावसायिक जातकांसाठी लाभाचं प्रमाण वाढणार आहे. हे आधीच लक्षात घेऊन तुम्ही या महिन्याचं नियोजन करा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. समुद्रमंथनाची एक कथा आहे. माता लक्ष्मी समुद्रातून बाहेर आली, पण त्याच वेळी विष देखील निर्माण झालं होतं. देव घाबरले, दानव देखील घाबरले. मात्र भगवान शिवांनी ते विष प्राशन केलं. विश्व वाचवण्यासाठी कधीकधी नकारात्मक घटना घडतात, परंतु त्यातून सकारात्मक कृती देखील जन्म घेते. कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यात हा धडा लक्षात ठेवावा. भावना आटोक्यात ठेवा आणि कर्माने जग जिंका. तर कर्क राशीच्या जातकांनो, हा महिना सांगतोय की मन जिंकणं म्हणजे जग जिंकणं होय. तुमचं मन जर शांत असेल तर भाग्य तुमच्याकडे चालत येईल. कमेंटमध्ये नक्की लिहा की मी भावनांवर नाही तर ध्येयावर नियंत्रण ठेवणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, कारण आम्ही इथे केवळ भविष्य सांगत नाही तर जीवनाला दिशा देत असतो. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ, तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात कर्क जातकांसाठी 6, 16 आणि 25 हे शुभ दिवस आहेत, म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा. तर 4, 13 आणि 23 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या. उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नववर्षातील हा पहिलाच महिना आहे. गुरुदेव मिथुन या वायुतत्वाच्या राशीतून अतिचार गतीमध्ये प्रवास करीत आहेत. शनिदेवांचा स्थिर प्रवास मीन या गुरुदेवांच्या राशीतून सुरू आहे. राहू कुंभ राशीत तर केतू सिंह राशीत विराजमान आहे. अशा स्थितीत उपाय म्हणून भगवान शिव आपल्याला उत्तम समाधान देऊ शकतात. लिहिलेलं बदलण्याचं सामर्थ्य भगवान शिवांमध्ये आहे, म्हणून प्रत्येक राशीला त्याचे मंत्र व साधना उपाय म्हणून देत आहोत. कर्क राशीच्या दृष्टीने तुमच्यावर चंद्राचा प्रभाव आहे. तुमच्यासाठी शिवरूप चंद्रेश्वर आहे. त्यानुसार ओम चंद्रेश्वराय नमः हा मंत्र सूचित करण्यात येतो. साधनेच्या बाबतीत सोमवारी पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भगवान शिवाचा जलाभिषेक करा.
या उपायांमुळे मनशांती, भावनिक स्थैर्य, कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल. हे सर्व नक्की करा. भावनांना बळ दे, अश्रूंना रूप दे. प्रार्थनेचं चंद्रेश्वर देतो मनाला स्थैर्य आणि धन शांततेचं. अशा पद्धतीने जानेवारी 2026 हा महिना कर्क जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशीचं भविष्य समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.